इझी कुकिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण सोयाबीनपासून एक पदार्थ बनवतो आहे. याला तुम्ही सोया चिली किंवा मग ड्राय सोया मंचुरियन पण म्हणू शकता. चला तर कृती सुरू करूया. एक मोठी वाटी सोयाबीनच्या वड्या मी धुवून घेतल्या आहे आणि गरम पाण्यामध्ये मीठ टाकून उकडवून घेतल्या आहेत. गार झाल्यानंतर या वड्यांमधलं सगळं पाणी आपल्याला स्क्वीज करून काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला जास्त पाणी नसेल तर फ्राय करताना सोपं जाणार आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण प्रकारे आता याचं पाणी निघालं आहे. यात आपण बाकी मसाले घालणार आहोत आता. तर सगळ्यात पहिले यामध्ये मी घालते आहे लाल मिरची पावडर, त्यानंतर धने पावडर, जिरे पावडर, मीठ, आता सोया सॉस घातला आहे आणि त्यानंतर मिरची आणि लसूणची जी पेस्ट केली होती ती पेस्ट घातलेली आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर पावडर घालतो आहे आणि सगळ्यात शेवटी घालतो आहे तांदूळाचं पीठ. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. हे पूर्ण मुरल्यानंतर असं दिसतंय ते आपल्याला आता फ्राय करायचं आहे. एकदम गरम तेलामध्ये सगळे फ्राय करून घ्यायचे हे सोयाबीनच्या वड्या. शाळेतून आल्यानंतर मुलांना भूक लागते तर त्यावेळेला तुम्ही हे ड्राय सोया चिली त्यांना बनवून देऊ शकता. आवडीने खातील ते. आता ह्या सगळ्या वड्या तळून झाल्या आहेत. पॅनमध्ये तेल गरम केलं, चिरलेला लसूण घातला आहे, चिरलेला कांदा घातला आहे, चिरलेली सिमला मिरची आणि लाल मिरचीसुद्धा घातलेली आहे. त्यानंतर थोडासा सोया सॉस घालायचा आहे, टोमॅटो सॉस घालायचा आहे आणि लसूण मिरचीची जी पेस्ट बनवलेली होती ती घालायची आहे. सगळं परतवायचं. सोयाबीनच्या वड्या टाकायच्या तळलेल्या. ही डिश रेडी आहे. कोथिंबीर टाकायची. तुम्ही बघू शकता की मी थोडेसे तीळ घातले आहे गार्निश करायला. मस्तपैकी चाट मसाला टाकायचा आहे. आपली ही ड्राय सोया चिली रेडी झालेली आहे. नक्की रेसिपी तुम्ही बनवून बघा आणि कमेंट नक्कीच करा. आवडली की नाही ते सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू सो